हे क्लासवाले 1000 रुपये घेतात. हो घेतात माहिती आहे, जावं शिका जावं त्यांच्याकडून. 2 आठवडे सिंगापूरमध्ये काढले. गल्ली बोळा डान्सर आहे, मी म्हणत नाही डान्सर आहे. ह्याचं कारण काय, मी 4 वर्ष मुंबईमध्ये काढली, 6 महिने दिल्लीमध्ये काढली आणि 2 आठवडे सिंगापूरमध्ये काढले. जो सिंगापूरचा जो मला एक्सपिरियन्स आहे माझा, तो मला 4 महिने परदेशात पण तुम्ही शिक्षण शिक्षक केले मी. असं नाही की नाही गेलोय, मी शिकलोय ॲज अ स्टुडंट म्हणून गेलोय, ॲज अ शो म्हणून गेलो, पण आम्हाला शो करताना काही गोष्टी आम्ही तिथे शिकलो पण. हे पण खूप महत्त्वाचं आहे. जेवढं शिकल तेवढं आत्ताची मुलं रिसेंट काय करतात, 2-3 डान्स केले, ए आपण डान्सर झालं, ए गल्लीत आपल्याला डान्सर म्हणला विषय संपला, तिकडे जाऊ दे. ते अगदी ते रील्समुळे झालं. असं गल्ली पोळा डान्सर आहे, मी म्हणत नाही डान्सर आहे. ॲज अ आर्टिस्टला कुणाला नावं ठेवायचं नाही. आज पण त्या आर्टिस्टनं एक काम केलं पाहिजे की बाबा पुढे जाऊन आपल्याला नॉलेज घेऊन ते केलं तर अजून बेस्ट होईल. आता कसं होतंय सर, कॉम्पिटिशनला हे क्लासवाले 1000 रुपये घेतात. हो घेतात माहिती आहे, जावं शिका जावं त्यांच्याकडून. ह्याचं कारण काय, नॉलेज कमी. तो त्या नॉलेजपासूनच पैसे घेणार. सर तुम्ही खूप पैसे घेता. बघा मॅडम, आपल्याकडे नॉलेज आहे, ती क्वालिटी मेंटेन ठेवायला जर ते पाहिजे ना, तर साधारण जर आपण एक उदाहरण पहिल्यापासून बघत आलोय, मॉलमधला आणि बाजारामधला, हे आपण कायमच आपण उदाहरणं बघतोय, तर त्या पद्धतीचा विषय असतो.